कल्पना इतकं बोलल्यानंतर अर्जुन आपली प्लेट ठेवून देतो, खात नाही. कल्पना पण अशी काय करते कळत नाही. खात असताना तरी एवढे टोमणे कशाला मारायचे. अर्जुन उभा राहतो आणि सगळ्यांना सांगतो की सायली ही चुकीची नाही आहे. तिने जे पण हे नाती जपली आहेत ती खरी होती आणि तो सगळ्या गोष्टी एकेकांना आठवून देतो. तो पूर्ण आजीला सांगतो, तुझी ती वेळेवर औषधं द्यायची, सेवा करायची, हे काय खोटं नातं होतं म्हणून? केलं असतं तिने जर का खोटं नातं असतं तर? अस्मिताला अर्जुन म्हणतो की तू जेव्हा क्रेडिट कार्डचं प्रॉब्लेम केलेलास, 10 लाखाचं कर्ज केलेलंस, तेव्हा सायलीने तुला वाचवलं होतं. हे तू विसरलीस? हे असं केलं कारण ते खोटं नातं होतं म्हणून का खरं नातं होतं म्हणून? नंतर अर्जुन अश्विनला म्हणतो, तू तर तुझ्या आयुष्यात खूप मोठा निर्णय घेतला होतास, आत्महत्या करण्याचा. तेव्हा तुला कोणी वाचवलं? सायलीने. का का वाचवलं? ते खोटं नातं होतं म्हणून? नाही ना, ते खरं नातं होतं म्हणूनच तुला वाचवलं. तू विसरला असशील ते. सगळ्यांना आपापल्या या गोष्टी आठवतात. नंतर तो प्रतापला, आपल्या वडिलांनासुद्धा विचारतो, ते खोटं नातं होतं म्हणून तुम्हाला जेलमधनं तिने बाहेर काढलं, तिच्या जीवावर बेतलं होतं, तरी तिने तुमच्यासाठी पुरावे शोधले, महिपतच्या विरोधात उभी राहिली. महिपतने तिला किडनॅप केलं होतं, तिच्यामुळे तुम्ही बाहेर आलात. हे नातं खोटं होतं म्हणून तिने सगळी नाती आपापली जपली आहेत आणि ती खरी होती, त्यामुळेच तिने हे केलं. सगळेजणांनाच आपापल्या गोष्टी आठवतात ज्या सायलीने त्यांच्यासाठी केलेल्या असतात, पण त्याचा काहीच फायदा होत नाही, कारण त्यांना प्रिया हीच खरी वाटते. त्यावेळेला तर ते शांत बसतात, पण इथं प्रिया बोलायला सुरुवात करते आणि अर्जुन तिला गप्प बसायला सांगतो. सगळ्यांनाच ते आवडत नाही अर्जुन असं तिच्यावर ओरडलेला. इथे अर्जुन रागाने तिथून निघून जातो आणि प्रियाची नाटकं सुरूच असतात. ती अशी वागते, ती तशी वागते, ती आधीपासूनच अशी आहे तशी आहे. अर्जुन रागाने तिथून निघून जातो. त्याच्या पाठी चैतन्यही तिथून निघून जातो. इथे या लोकांना काहीच फरक पडत नाही. त्यांना तिने काय केलेलं होतं, तिच्या जीवावर उदार होऊन ती या लोकांना वाचवत राहिली. आणि अर्जुन हे पण सांगतो की प्रतिमा आत्याला 20 वर्षानंतर तीच घेऊन आलेली. पूर्णा आजीला तिची मुलगी मिळाली आणि तिने सायलीने प्रतिमा आत्याला आपल्या आईप्रमाणेच प्रेम केलं. ते काय खोटं होतं म्हणून? सगळेजणच गप्प असतात, पण तरी सायलीच खोटी, सायलीच चुकीची हेच त्यांना वाटतं आहे. इकडे दुसरीकडे मधुभाऊंना ताप आल्यामुळे इथे सायली आणि कुसुम त्यांना सांगत असतात की चला डॉक्टरांकडे जाऊया. पण मधुभाऊ लहान मुलासारखं हट्ट करत असतात, मी डॉक्टरांकडे नाही जाणार, माझं काहीही व्हायचं आहे ते होऊन दे म्हणून. आणि तेवढ्यातच दरवाजाच्या बाहेर हे सगळ्या गोष्टी अर्जुन ऐकतो आणि अर्जुन आत येतो आणि त्यांना मुद्दामून डिवचत असतो आणि येऊन म्हणतो की काय लहान मुलांसारखं करताय तुम्ही हे. इथे तो सायलीकडे बघतो आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात. त्यांना दोघांनाही आनंद होत असतो एकमेकांना बघितल्यावर. पण लगेचच सायली आणि अर्जुनचं लक्ष मधुभाऊंकडे जातं. तेव्हा सायली थोडीशी पुढे जाऊन उभी राहते आणि फिरून उभी राहते. इथे अर्जुन मधुभाऊंना मुद्दामून त्रास देत असतो, पण तो चांगला त्रास असतो की चला आपण भांडायचं, पण तुमच्याकडे आता ताकद नाही आहे ना, काही हरकत नाही, तुम्ही एक काम करा, डॉक्टरांकडे जा, एकदम फिट व्हा, मग आपण भांडूया, टाईम प्लीज तोपर्यंत आपण घेऊया, मग सीझन 2 आपलं भांडण सुरू करूया. असं करून इथे मधुभाऊ त्याच्यावर चिडत असतात आणि तोला सांगतात की बाहेर जा म्हणून. तो बाहेर तर जातो, पण खिडकीत येऊन बसतो आणि परत त्याची नोकझोक चालू असते. इथे मधुभाऊ म्हणतात अरे जा ना, आणि त्याला मारत असतात. तेव्हा तो जातो, पण त्याला माहिती आहे की मधुभाऊ काही डॉक्टरांकडे जाणार नाहीत, म्हणून तो एक युक्ती करतो. इकडे कल्पनाला एक मिठाईचा बॉक्स आणि एक चिठ्ठी मिळते. पूर्णाजी आणि प्रिया पण तिकडेच असतात. तेव्हा पूर्णाजी विचारते कोणी पाठवलं हे? तेव्हा कल्पना म्हणते चिठ्ठी आहे. तर पूर्णाजी म्हणते वाच की मग. ती वाचते तर हे महिपतनी पाठवलेलं असतं, कारण जेव्हा मधुभाऊ जामिनावर सुटतात तेव्हा अर्जुन त्यांना मिठाई पाठवतो. तशीच आता त्याची मुलगी सुटली आहे या आरोपामधनं, म्हणून महिपतनी अर्जुनसाठी मिठाई पाठवलेली असते. आणि हे बघून कल्पना आणि पूर्णाजी खूपच घाबरतात. म्हणतात आधी पण अर्जुन हे केसेस लढायचा, पण कधी ते केसेस घरपर्यंत नाही आल्या आणि प्रियाला हा चांगला मौका मिळतो. ती सायलीबद्दल त्यांना वाईट साईड बोलत असते, म्हणते की सायली ही अशीच आहे आणि तिच्यामुळेच ही केस अर्जुनने घेतली आहे. आता या सगळ्या गोष्टी तर होणारच. इथे ती मुद्दामून या दोघींना घाबरत असते आणि या मूर्ख पण घाबरतात. इथे ती म्हणते मी बाबांना फोन करते, म्हणजे हे असं परत काही होणार नाही म्हणून. इथे पूर्णा आजी आणि कल्पना तिला सांगत असतात नको म्हणून, असं करू नकोस.
पुणाजी म्हणते रविराज तर पुण्याला आहेत ना, त्यांना त्रास नको देऊ. तरी प्रिया मुद्दामन नाटकं, नाही नाही मी फोन करते ना, मुद्दामन दाखवते की मला तुमची काळजी किती आहे. ती बाहेर येते आणि फोन साक्षीला करते आणि म्हणते काय आयडिया केली आहेस, काय मिठाई पाठवली, बरं झालं हे खापर मी सायलीच्या डोक्यावरच फोडलं. साक्षी म्हणते तिचा काय संबंध, मी सुटली आहे म्हणून ती मिठाई पाठवली होती. तेव्हा इथे तन्वी म्हणते अगं पण हे सगळं खापर तिच्या डोक्यावर फोडायचं होतं म्हणूनच तर फोडलं आणि तिला बरोबर अडायचं होतं यात, म्हणूनच तर सगळं केलं. इथे प्रिया आणि साक्षी हसत असतात. इथे प्रिया म्हणते माझा अर्जुनशी लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला. साक्षी म्हणते मला लग्नात बोलवशील ना. हां मी येऊ शकेन की नाही माहीत नाही, पण बोलव नक्की. आणि ते हसत असतात. तेवढ्यातच तन्वी पाठी वळून बघते तर तिकडे अस्मिता उभी असते. ती तर एक महामूर्ख आहे प्राणी, काय ती करते आणि काय नाही हेच माहीत नाही. ती इथे तन्वीला म्हणते मी सगळं ऐकलं. इथे तन्वी थोडी घाबरते. मग तिला विचारते काय ऐकलंस. तेव्हा अस्मिता म्हणते तू रविराज काकांशी बोलत होतीस ना, आईने मला सांगितलं. इथे तन्वी हो 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 मी त्यांच्याशीच बोलत होती म्हणून. इथे तन्वी म्हणते चल ना आज जाऊया. सायली मधुभाऊंसाठी जेवणाचं ताट घेऊन येते. जेवणाच्या ताटाकडे बघून मधुभाऊ म्हणतात थोडंसं लोणचं दे ना. तेव्हा सायली म्हणते नाही हां. तेव्हा ते म्हणतात माझी तोंडाची चव नाही आहे, ती गेली आहे, त्यामुळेच तर मी लोणचं मागतो आहे. ते इथे कुसुमताई म्हणते सायली लहान असताना तिला ताप यायचा तेव्हा ती लोणचं मागायची, तेव्हा तुम्ही देत होतात का, तेव्हा तुम्ही तिला एक रट्टा मारायचात. आता तुम्ही तिच्याकडे लोणचं मागताय. तेव्हा सायली म्हणते मी देईन, पण एका अटीवर, तुम्ही हे जेवल्यानंतर डॉक्टरांकडे यायचं माझ्याबरोबर. ते म्हणतात नाही नाही मला लोणचं नको, असू दे. असंच चालू असतं. तेवढ्यातच एक आवाज ऐकू येतो. तो असतो अर्जुनचा. अर्जुन अनाउन्समेंट करत असतो सगळ्यांना, चाळीतल्या लोकांना, की इकडे फ्री कॅम्प, मेडिकल कॅम्प आहे. ज्याने पण आजारी आहेत, ज्यांना ताप आहे, खोकला आहे, काही दुखणं खोपणं आहे, त्यांनी या, इथे फ्री मेडिकल कॅम्प आहे. हे ऐकून कुसुमताई, सायली सगळेच बाहेर येतात. इथे मधुभाऊ पण बाहेर येतात. सायली आणि कुसुमताईला मजा वाटत असते. त्यांना कळतं हे अर्जुन का करतोय. मधुभाऊ रागात असतात. ते म्हणतात हा किती बेशस्त मुलगा आहे म्हणून. इथे कुसुमताई म्हणते ओ जाऊ द्या. तेव्हा केलं आहे ना, फ्री कॅम्प आहे, चला ना. तर तेव्हा म्हणतात मी नाही येणार म्हणून, आणि ते आत जाऊन बसतात. तेवढ्यात बाकीचे लोक येऊन चेकअप करत असतात. पण अर्जुनचा मेन मुद्दा असतो मधुभाऊ. ते आत गेलेले बघून आणि या दोघींचं ऐकत नाही आहे बघून अर्जुन 2 वॉर्ड बॉयना सांगतो जा आणि त्यांना घेऊन या म्हणून. 2 वॉर्ड बॉय मधुभाऊंकडे येतात, त्यांना घेतात आणि चेकअपच्या ठिकाणी घेऊन येतात आणि त्यांना झोपवतात स्ट्रेचरवर. अर्जुन डॉक्टरना सांगतो ह्यांना चेकअप करा म्हणून. इथे मधुभाऊ काय बोलणार, तेवढ्यातच डॉक्टर थर्मामीटर त्यांच्या तोंडात टाकतात आणि मधुभाऊंची पुरती वाट लागते. त्यांना काय बोलताच येत नाही आणि जबरदस्तीने त्यांना पकडून ठेवलेलं असतं. त्यामुळे त्यांना आता डॉक्टरांकडनं चेकअप करणं हे गरजेचंच झालं आहे. त्याशिवाय काय अर्जुन त्याला सोडणार नाही आहे. आणि हे मधुभाऊंना खूप चुकीचं वाटत असतं, वाईट वाटत असतं आणि ते रागाने अर्जुनकडे बघत असतात.